त्यांच्या समस्त मित्र परिवाराने घेतलेली ही मेहनत अरे खऱ्या अर्थानं त्यांच्या मेहनतीतून साकार झालेली ही क्रीडा स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचाच दुसरा दिवस मित्रांनो आपण पाहताय. सो दुसऱ्या दिवसातील पहिले मॅच मित्रांनो आपल्या भेटीला आलेले आहे. एका बाजूला स्वर्गीय रुपेश दत्ता प्रतिष्ठान कानोल बी आणि त्यांच्या अगेन्स्ट शिवतेज नावे या दोन संघाच्या दरम्यान पहिली लढत पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. या फिल्डिंग सेट होती या सलामीचे पेयर एंटर झाले. दोन्ही संघाला देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप सारे शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा जिथे पहिल्याच बॉलवरती टीमचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवात खऱ्या अर्थानं चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते. सो सिंगल एरिया टीमचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन होताना पाहायला मिळते. सलामीची जोडी जी मात्र दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली या. यश आणि त्याच्या सोबतीला आदित्य ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रशीदला आपण पाहताय जिथे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अतिशय चांगला बॉल त्यानं अटेम्प्ट केला जिथे यॉर्कर आणि यॉर्करवरती सिंगल येताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट होती. स्ट्रायकिंगवरती फलंदाज तयार. थोडे स्टेप आउट झाले बॉलच्या रेंज पर्यंत येताना पाहायला मिळतात. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती ऍक्सिडेंट खऱ्या अर्थानं होता होता राहिला की काय. इथे कॉलिंग खराब होती आणि त्याच बरोबरीने हा नाना. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीजवरती नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू व्यवस्थितरित्या पोहोचला. पाहता पाहता हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. फुटवर्कचा वापर केला होता फलंदाजांना. स्टेप आउट झाले बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल इथे अटेम्प्ट केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. ओव्हर 33ला बॉल लोवर फुल टॉस आहे. पुन्हा एकदा थोडीशी मिस्टेक एक धाव या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. दोन या धावसंख्येवरती 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते जिथे 2 षटक पॉवर प्लेचे. पहिला मेंटेनरी पॉवर प्ले षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत धावफलकाचा विचार आपण केला तर धावफलकावरती जोडल्या गेला तब्बल 2 धावा. सुरुवात अतिशय चांगली झाली आहे स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कानोल बी या क्रिकेट संघाची. या मॅच मध्ये टॉस ते जिंकलेत आणि टॉस जिंकल्यानंतर इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी शिवतेज नावे क्रिकेट संघाला. ते लोअर फुल टॉस फिंगर रोल केले होते. गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर बाटर शाहरुख खानेचे डॉट बॉल अतिशय कमालीची गोलंदाजी पेश करत असताना गोलंदाज आपण पाहता रनवेवरती रशीद आहे. हा गोलंदाज जिथे 4 बॉल त्याने फेकले 2 धावा एकंदरीत त्याने खर्च केलेले आहेत आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती यश थोरात. इथे चांगला बॉल बाडन पाड मध्ये होता. खेचून मारला फटका दमदार चेंडू सी मारेशा पार. आजच्या दिवसातील हा पहिला 6 षटकार. अरे चला ना. जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय सकाळचं सत्र आणि आज गुरुवार स्पेशली साईबाबाचं संगीत आपल्याला ऐकायला मिळत आहे. डीजेचं कौतुकीला आपण कौतुक करू. सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं पहिला सॉन्ग आणि पहिला सॉन्ग अतिशय आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. षटकाराला टीमची टोटल फ्लाय होत असताना धावफलकावरती धावा 8. आणखीन एक चांगला बॉल जिथे जर आपण पाहिलं तर फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एकच धाव या बॉलवरती येईल आणि एका धावेच्या मदतीनं खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे जिथे धावफलकावरती विचार आपण केला तर धावफलक आहे 9 धावा विदाउट एनी विकेट लॉस. टीम स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कानोल बी. तुम्ही येता का.
समाप्त झालेला आहे फलकावरती जर आपण पाहिलं तर 9 धावा ज्या मात्र जोडल्या जात आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि दुसऱ्या षटकाला खऱ्या अर्थानं सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. साहिल येत आहेत. साहिल देसले हा गोलंदाज P2चं षटक खऱ्या अर्थानं रनवेवरती तयार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक जिथे 3 खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहताय. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार यश थोरात ज्याच्या बाटमधून आपण एक षटकार देखील पाहिलाय. पहिलाच बॉल फटका इथे दमदार पाहायला मिळतोय. इनसाइड आउट ओव्हर कव्हर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्रिकेटचं देखणं सौंदर्य दाखवणारा हा षटकार. वरती घनागती प्रहार आपण पाहिला. फटका दर्जेदार सजवला यश थोराच्या बाडमधून. एक्स्ट्रा कव्हरला हा षटकार आपण पाहिलाय. साहिल देसलेचा हा बॉल बॅकफुट वरती गेले स्वतःसाठी जागा बनवली. चेंडू हवे डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक कडनं झाली मिस्टेक. हाताला दिला चटका आणि चेंडू खऱ्या अर्थानं आता धरतीला दान होताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. जीवदान यश थोरातला या मॅच मध्ये मिळत असताना जे कितपत महागडं ठरेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कानोलबी मिस्टेक खऱ्या अर्थानं झाली या मैदानाच्या आतमध्ये. कारण जो फलंदाज खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये बरसतोय त्या फलंदाजाचा झेल तुम्ही ते सोडलाय आणि त्याला दुसरा जीवदान या मॅच मध्ये तुम्ही दिलाय. गोलंदाज तयार साहिल देसले. साहिलचा हा बॉल वेगवान डिलिव्हरी वेगावरती स्वार होत असताना रफ्तार से किया गिरफ्तार फेकला हा डॉट बॉल. मिनी कमबॅक आपण म्हणू गोलंदाजाचा कारण पहिल्या बॉलवरती या षटकार आला आणि त्यानंतर हा कमबॅक करणं गरजेचं होतं. तो कमबॅक देखील झाला होता परंतु झेल तिथे सुटला आणि त्यानंतर न डगमगता इथे लाईन चांगली पाहायला मिळते. गुड लेंथ वरनं चेंडू टेक ऑफ होत असताना आपण पाहिलेला आहे. शफल झालेत लवकर जज केलं त्यानंतर जर आपण पाहिलं तर नशिबाची साथ आता नाही आहे. चेंडू एस्टॅन वरती जाऊन आदळला. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गुल पहिला धक्का. सो तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज इंटर होताना पाहायला मिळतोय. अभिजित खैरे हा नवीन फलंदाज इंटर झालाय. बॅकफुट वरती गेले फटका दर्जेदार सजवला. गॅप शॉट सिलेक्शन आहे. पहिलाच बॉल खेळत असताना पहिलाच बॉल सीमा पार चौकार. जित खैरेच्या बाडमधून पुन्हा एकदा चांगला बॉल लाईन चांगली पाहायला मिळते. गोलंदाज साहिल देसले हा गोलंदाज आपण दुसऱ्या बोलमध्ये पाहत होता. तिथे 2 षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त झालेला आहे. फलकाचा विचार आपण केला तर धावा खऱ्या अर्थानं स्कोरबोर्ड वरती आहे 21. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम शिवतेज नावे.
2 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. अर्थात पॉवर प्लेची षटकं या ठिकाणी समाप्त झाली. धावफलकावरती धावा आहेत 21, जिथे एक गडी गमावलाय बॅटिंग करत असताना टीम शिवतेज नावे क्रिकेट संघानं. यश थोरातला आपण पाहिलं जिथे बाद होताना, आणि त्यानंतर वन डाऊन एट अर्थात इनॅट नंबर 3 वरती दाखल झाला होता फलंदाज अभिजित खैरे, आणि अभिजित खैरेच्या बाडमधून पहिल्याच बॉलवरती आपण चौकार पाहिला. तिथे 21 धावा धावफलकावरती आता फिल्डिंग पूर्णपणे खुली होईल, कारण पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त झालेला आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रशिक येत आहेत. प्रशिक बांगर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल लो व फुल टॉस होता, समोरच्या दिशेने फोर्स केला अलॉंग द कार्पेटच्या सहाय्यानं वाईडिश लॉंग ऑफला हा फटका सजवला होता, जिथे एकच धाव जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. या सिंगल आली पहिल्याच बॉलवरती. कॉम्बिनेशन खऱ्या अर्थानं चांगलं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ते डावखुऱ्याचा बॅटर आणि उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे वारंवार फिल्डिंगमध्ये परिवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आली 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण पाहत आहात ओम साईड ठेवणे व माऊली स्पोर्ट्स व्यापारी आयोजित महाविकास आघाडी चषक. खऱ्या अर्थानं पुणेगाव आणि त्याचबरोबरीनं मानुले गावानं पाहिलेलं हे गोड स्वप्न खऱ्या अर्थानं सत्यात उतरायला सुरुवात होताना पाहायला मिळते. चांगला बॉल इथे मजली एसटी आता वाकवली आहे, लागतोय धक्का दुसरा, फलंदाज बाद. चौथ्या क्रमांकावरती, जिथे सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजी करत असताना. या ओव्हरमध्ये गोलंदाज जर आपण पाहिला तर प्रशिक बांगरला आपण पाहताय. पहिला बॉल ओव्हर फुल टॉस होता, तिथे सिंगल आली, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट झाली होती. स्ट्रायकिंग वरती अभिजित खैरेला आपण पाहिलं, जिथे बॅटमधून चौकार आपण पाहिला होता, आणि त्यानंतर त्याचा देखील नवीन फलंदाज इंटर होतोय आशिष. चौथ्या क्रमांकावरती स्ट्रायकिंग वरती हा फलंदाज आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. डावखुऱ्याचा विस्फोटक दर्जाचा बॅटर खऱ्या अर्थानं दाखल झालेले आहेत चौथ्या क्रमांकावरती. इथे चांगला बॉल बॅकलिपला खाली ठेवत असताना समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. खेळाडू आहे त्या ठिकाणी, एका टप्प्यावरती चेंडूला उचललं गेलंय, फेकी झाली. या कालावधीमध्ये फक्त 2च धावा या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल या 2 धाब्यांच्या मदतीनं 24 अर्थात 24 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 5 षटकांची ही लढत, आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये हवी तशी फलंदाजी झाली नाहीये, जिथे यश थोरात बाद झाला, आणि त्यानंतर सावकाश क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू असताना सिंगल डबल धावा खऱ्या अर्थाने येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तिथे चांगला बॉल फॉलो थ्रू मध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. गोलंदाज प्रशिक बांगरला आपण पाहताय तिसऱ्या ओव्हरमध्ये. प्रशिकचा हा बॉल इथे देखील गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलंय. अतिशय चांगला बॉल जो मात्र अटेम्प्ट केला जातोय. वारंवार फिंगर रोल केले जात आहेत गोलंदाजीच्या माध्यमातून, जिथे आणखीन एक डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. गुड बॉलिंग प्रशिक बांगर, जिथे त्यानं 5 बॉल फेकलेत, 3 धावा देत असताना 1 विकेट त्यानं कॅरी केली आहे. सुरुवात अतिशय चांगली पाहायला मिळते. वारंवार स्लोवर 1, त्याचबरोबरीनं कटर बॉल आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. फुल टॉस वरती आक्रमण केलं गेलं. स्टँड अँड डिलिव्हर, व्यासपीठाला दिली आहे सलामी. फलंदाज आशिषच्या बाडमधून चेंडू सीमा पार, षटकार.
तीन षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे, जिथे जर आपण पाहिलं तर 30 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. शेवटच्या बॉलवरती फुल टॉस बॉलवरती तडाखा आपण पाहिला. बॅटर रशीदच्या बाडमधून षटकार जो मात्र येताना आपण पाहिलेला आहे. चौथ्या ओव्हरला सुरुवात होती. सॅम येत आहेत. सॅम भुईर हा गोलंदाज चौथ्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं रनवेवरती दाखल होताना मला पाहायला मिळतोय. अपड बार फटका इथे दर्जेदार सजवला. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. चेंडू सीमा पार, षटकार. आधीच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिलाय. सॅम भोईरचा हा बॉल फटका इथे चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एकच धाव जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं चालू असताना हे दोन डावखुऱ्याचे विस्फोटक दर्जाचे बॅटर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. टीम शिवतेज नावे क्रिकेट संघाकडून मैदानाच्या आतमध्ये कमालीची बॅटिंग जी मात्र पेश केली जाते. 37 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक रोटेट झाली आहे. आशिष येत आहेत स्ट्रायकिंग एरियावरती, ज्याच्या बॅटमधनं आपण तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती एक षटकार देखील पाहिला होता. सॅम भोईरचा हा बॉल हॅमड केला. फटका दर्जेदार, जस्ट लाईक अ बुलेट. गोलीच्या वेगानं चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. इथे चांगला बॉल, फटका देखील चांगला, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्याच्याकडनं झाली मिस्टेक आणि पाहता पाहता चेंडू सीमा रेषा पार. बॅक टू बॅक 1 more 4. 4 धावा, चौकार. धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. सॅम भोईरचा हा बॉल, इथे लाईन चांगली पाहायला मिळते. गुडलेन वरती ज्यावेळी टेक ऑफ घेत असताना तिथनं चेंडू अतिशय चांगल्या गतीनं एसटी रक्षकाच्या मध्ये जाऊन विसावला. बॅक टू बॅक 2-4 नंतर हे कमबॅक गरजेचं होतं. ते कमबॅक आपण म्हणू मिनी कमबॅक झालं गोलंदाज सॅम भोईरचं, कारण भरपूर धावा या ओव्हरमध्ये देखील आलेल्या आहेत. स्कोर कार्डचा विचार केला तर 45 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. सॅमचा फुल टॉस बॉल, जसा फुल टॉस पाहिला त्याच्यावरती हा फुल टोल आता वसूल केलाय. बॅटरचं नाव आहे आशिष आणि आशिषच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार. चौथ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवर जयवंत दत्ता मुरबाडे साहेब यांचा शुभागमन होतोय. त्यांचा करू या स्पर्धेच्या वतीनं आपण वेलकम. सो 4 षटके या ठिकाणी समाप्त झाले. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत 51 धावा, 50 अप. शेवटचे 6 बॉल पहिल्या डावामधले शिल्लक असताना, कारण 3 ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या.
चौथ्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने चान्स घेतला या दोन फलंदाजांना. आपण पाहताय डावखुराचा विस्फोटक दर्जाचे फलंदाज आदित्य आणि त्याच्या सोबतीला आशिषला आपण पाहताय. चौथ्या ओव्हरमध्ये भरपूर धावा, जे मात्र टार्गेट केलं गेलं होतं गोलंदाज सॅम भुईरला, जिथे 2 चौकार 2 षटकार आपण पाहिले. पहिला बॉल पूर्ण लेनचा फटका, इथे दर्जेदार गॅप शॉट सिलेक्शन आहे. चेंडू सीमा रेषा पार. सुरुवात 5व्या ओव्हरची दमदार चौकार. बिंदेवरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण. अप्पर बार इथे लाईन चेक केली जाते. लेग स्टिकला मिस करत असताना आमचे ऑफिशियल अंपायर सागर कापडी सर आमच्याकडे वळतात. दर्शवला की चेंडू आहे व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होत असताना टीमची टोटल आता झाली आहे धावफलकावरती फ्लाय. 56 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. गुड बॅटिंग. इथे चांगला बॉल बॅकफूट वरती गेले. डेलिकेट टच आपण पाहिलाय. एका खेळाडूला बीट करायचं होतं, ते बीट केलं गेलंय आणि चेंडू कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या अगदी लगोलग अडवण्यात आला, जिथे धावा या बॉलवरती मिळाल्या तब्बल 2 आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक 58 या धावसंख्येवरती. सेन्सिबल क्रिकेट. एखादा चांगला बॉल, माफ करा, 3 धावा येतात आणि 3 धाव्यांच्या मदतीने धावफलक एकूण 60 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, नाईस कॉलिंग अल्सो. तालमेल खऱ्या अर्थानं चांगला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आशिषला आपण पाहताय, त्याच्या बॅटमधनं षटकार चौकार आलेले आहेत. इथे चांगला बॉल, गती होती या बॉलवरती आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर सेफ हँड एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. डॉट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 59 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. फायटिंग स्कोअर मित्र म्हणे खऱ्या अर्थाने या ठिकाणी उभा केलेला आहे. बॅटिंग करत असताना टीम शिवतेज नावे या क्रिकेट संघानं कमालीची बॅटिंग, ज्या मिडल ऑर्डरचे फलंदाज झाले त्यांच्या माध्यमातून शॉर्ट पिच बॉल फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यानंतर चेंडूनं मारली आहे मुसंडी. धावा 4, हा चौकार. पुढील मॅचचा टॉस देखील आपण इनिंग ब्रेक नंतर करू. ओमसाईड ठुणे आणि त्यांच्या अगेन्स्ट छत्रपती वॉरियर्स म्हाडस आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस करणार आहोत, त्यामुळे टॉस साठी येणं गरजेचं राहील, याची आपण नोंद घ्या. इथे चांगला बॉल फटका त्याच्यावरती चांगला पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्राकडनं झाली मिस्टेक आणि त्याचा रिवॉर्ड आता बॅटिंग करणाऱ्या टीमला जी मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. धावा मिळतील 4, हा नशिबाचा चौकार. फलकावरती जोडल्या जात आहे. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल पहिल्या डावामधला शिल्लक असताना इथे बॅटची बाहेरची कडा आणि फलंदाज इथे बाद. शेवटच्या बॉलवरती मिळालेली सफलता. 5 षटकांचा मित्रांनो वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आपण पहिला मॅच मध्ये पाहत होतो. एका बाजूला स्वर्गीय रुपेश दादा कानोलबी आणि त्यांच्या अगेन्स्ट शिवतेज नावे, आणि खऱ्या अर्थानं शिवतेज नावे क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करत होता, जिथे 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 67 धावा आणि 68 धाव्यांचं टार्गेट जे मात्र सेट केलं गेलं आहे स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कानोल बी या क्रिकेट संघासमोर. सो यजमान टीम आहे ओमसाईड ठुणे आणि त्यांच्या अगेन्स्ट छत्रपती वॉरियर्स म्हाडस. टीमचा कर्णधार आपण या ठिकाणी असाल तर टॉस साठी लगेच या. आपण टॉस करू, कारण इनिंग ब्रेक नंतर टॉस करणं गरजेचं असतं. पहिल्या डावामध्ये आपण फलंदाजी पाहिली शिवतेज नावे क्रिकेट संघाची, जिथे त्यांना बनवल्या गेल्या 67 धावा. 68 धावा ज्या मात्र बनवल्या गेलेल्या आहेत स्वर्गीय 68 धावा बनवायच्या आहेत आणि त्या धावा बनवल्या जातील की त्या धावा डिफेन्स केल्या जातील ऐकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये आपण ऐकणार आहोत.
निखिल ठोंबरे सर यांचा आवाज. थँक्यू सो मच. आमिर सर संपर्क साधा. धन्यवाद राजेश. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ओम साईड ठुणे आणि माऊली स्पोर्ट मानिवले व्यापारी आयोजित महाविकास आघाडी चषक 2025 या क्रीडा स्पर्धेचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये दोन समालोचक आपण पाहतोय, दोन पंच पाहतोय आणि दोन स्कोरर पाहतोय. या क्रीडा स्पर्धेचं पर्वही दुसरं आहे. चला बॅटर चला. मैदानाच्या आतमध्ये टीम स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कानोळ बी हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या विपक्ष खेळत असताना शिवतेज नावे या संघाने बॅटिंग करत असताना धावा मयूर बनवलेला आहे. त्या 67 आणि 68 धावांचा पाठलाग जो मात्र करायचा 68चं टार्गेट लक्ष इथे कशा प्रकारे पार केलं जाईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना प्रत्येक संघासाठी डुवर डाय सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बंटिया आणि दुसऱ्या बाजूला राजेश हे खेळाडू. शिवतेज नावेकडून आता गोलंदाजी मार्कवर कोणाला आमंत्रित केलं जातं ते आपल्याला पाहायचं. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत आमचं मुख्य व्यासपीठ. 3 कॅमेऱ्यांच्या साह्याने ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर. त्यांचंही सहर्ष स्वागत. संपूर्ण ऑफिशियल टीम वेळेमध्ये उपस्थित राहिली. बदलापूर ते ठुणेचा प्रवास करत खूप चांगले लाईव्ह टेलिकास्ट सध्याच्या घडीला दाखवतात. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला मुख्य व्यासपीठ आपण पाहतो या क्रीडा स्पर्धेचं. सामन्याला सुरुवात होईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत महाविकास आघाडी चषक 2025 मध्ये. पर्व 2 दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. अभिजित सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. राजेश नॉन स्ट्रायकर एंडवर बंटिया. सामन्याला सुरुवात 68 धावांचा पाठलाग. पहिला बॉल पडला जाईल तिथे टाइम काउंट केला जाईल. क्षेत्ररक्षण करणारी टीम शिवतेज नावे. म्हणजे स्कोरर मयूर आपण नोंदणी करून घ्यायची. जसा पहिला बॉल पडेल टाइम कॅल्क्युलेट करायचं. पहिला चेंडू पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न राजेश खेळाडूचा राहिला. पंच सागरजी कापडी यांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने अकाउंट ओपन होत असताना स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कानोळबी हा संघ त्यांना फाईट करत असताना शिवतेज नावे. अभिजितला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना स्ट्रायकर इनवर राजेश आहेत. इथे टाकलेला चेंडू राजेशच्या पाठमधून राजेश टोला. एक टप्पा का चेंडू दंदन करत सीमा पार. महाविकास आघाडी चौकार. चौकार आलाय राजेशच्या पाठमधून. पॉवरफुल हा फलंदाज. शॉट ऑफ लेंथ आणि शॉट ऑफ लेंथला सोडेल तो राजेश कुठला. राजेशच्या पाठमधून अजून एक दमदार फटका. पाक टू पाक हा दुसरा चौकार. 4 रन.
जे राजेश या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं मला आठवते जांबुडेची 2 वर्षापूर्वीची क्रीडा स्पर्धा, तिथे राजेशच्या फलंदाजाने मंत्रमुग्ध केलं होतं सर्व क्रीडा रसिकांना. तोच राजेश सध्याच्या घडीला मैदानामध्ये दाखल आहे. बॅक टू बॅक 2 चौकार त्याने ठोकलेत. 9 धावा धावफलकावर. चेस करत असताना राजेश आणि बंटी हे खेळाडू अतिशय महत्वाचे आहेत. 68 धावांचा पाठलाग करायचा. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. मैदानामध्ये 13.70चं आस्किंग रन रेट आहे ते मेंटेन ठेवावं लागेल आणि पॉवर प्ले मध्ये विध्वंस फलंदाजी मैदानामध्ये करावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. सुरुवात चांगली आहे. पहिला चेंडू अवांतराला. बॅक टू बॅक 2 चौकार जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावर धावसंख्या आहे ती 9. 9 ऑन द बोर्ड. 68 धावांचा पाठलाग. अभिजित तयार आहेत. अभिजितचा हा चेंडू वेगाने टाकण्याच्या प्रयत्नामध्ये लाईन लेंथ खराब आहे. पंच सागर कापडी सर यांचा अवांतरचा इशारा. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतायत इन डबल डिजिट 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 68चा पाठलाग. अभिजितचा बॉल फटक्या दमदार आहे. तिथे क्षेत्ररक्षक आले. डाऊन दी बॉल टिपलाय सुंदर झेल आणि संपेल बॅटर राजेचा खेळ. हवेचा प्रभाव पाहायला मिळाला आणि महत्वाची गोल्डन विकेट आली. राजेश बॅक टू द पेव्हिलियन. आदित्यने चांगला झेल टिपला. न्यू बॅटर मैदानामध्ये सॅम दाखल होताना पाहायला मिळतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन झालं होतं परंतु उंची जास्त मिळाली. लांबी थोडीशी कमी मिळताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि लॉंग ऑन मध्ये एक चांगला झेल आदित्य या खेळाडूने पकडला. आपल्या कवर धावसंख्या 10. न्यू बॅटर मैदानामध्ये सॅम दाखल होताना पाहायला मिळेल. सॅम भोईर. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर अभिजित. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ खराब आहे. एष्टी रक्षण खराब. त्या पाठोपाठ बॅकअप खराब. हा नशिबाचा पंजा. 5 धावा. सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला असलेलं नाव आहे. खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. नवीनच या क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल ठेवलेलं आहे आणि सध्याच्या घडीला दुसऱ्या दिवसामध्ये अप्रतिम असं संगीत आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. धापलकावर धावा 15. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं मार्गस्थ असताना आपण पाहतात. गोलंदाज तयार आहेत. अभिजित. गोलंदाज तयार. अभिजित. सॅमसाठी हा चेंडू. बॅक टू बॉलर. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. बॉल पेट्रोलिंग करतील तोपर्यंत आलेली सॅमच्या पाठामधून एक सिंगल आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 16 या धावसंख्येवर. 16 धावा धावफलकावर. गौरवजी घोलप यांच्याकडून स्पेशली कानोळ टीमसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. इथे राखलेला हा चेंडू बंटीसाठी सुंदररित्या जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. कमबॅक मैदानामध्ये चांगलं झालं. एक महत्वाची विकेट आली राजेश या खेळाडूची. तदनंतर एक 5 धावा एक्स्ट्राच्या रूपाने जाताना जरूर पाहायला मिळाल्या. परंतु तदनंतरचे चेंडू जर आपण पाहिले ज्यावर एक सिंगल आणि एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक मैदानामध्ये करत असताना गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. अभिजित यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला. वेगावर स्वार होत असताना षटकाची इथे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धापलकावर धावसंख्या आपण पाहतात ते 16 धावा. उर्वरित चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 24. 13ची सरासरी. धावा बनवायच्या 52. तिसरे ऑफिशियल पंच गणेशजी गायकर सर यांचं आगमन होतंय आणि संधी देवा डी जामीरला.
षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत 16 धावा आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये तुषार यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम शिवतेज नावे. पहिल्या ओव्हरसाठी 6 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतला. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये तुषार आहेत. पहिलाच बॉल सॅम भोईरचा फटका दमदार आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ फक्त बनतील दर्शक. स्ट्रेट ड्राईव्हचा बेहतरीन स्ट्रोक. 4 रन. बोट जबरदस्त फटका आपण पाहिला. 48 धावांचं समीकरण आहे. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक. एका बाजूला टीम शिवतेज नावे, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान कानोळबी. इथे टाकलेला हा चेंडू एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल ती 21 या धावफलकावर. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते ते दुसरं. तुषार यांना आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. तुषार जाधव स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला बंटी 2 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. एकही धाव त्यांनी बनवलेली नाहीये. इथे टाकलेला हा चेंडू पॅडवर अडवतोय. पंचांकडे मोठं अपील आहे. पंचांचा नकार. हा तिसरा चेंडू डॉट खेळत असताना बंटी 68 धावांचा पाठलाग करत असताना डॉट बॉल कमीत कमी तुम्हाला खेळावे लागतील. सध्याच्या घडीला तुषारची चांगली गोलंदाजी. 3 बॉलमध्ये त्याने 5 धावा खर्च केल्यात. स्ट्रायकर इनवर बंटी आहेत. इथे टाकलेला हा बॉल बंटीच्या बॅटमधून फटका मोठा. चेंडू सीमा रेषेच्या अगदी बाहेर. बंटीच्या बॅटमधून 4 चौकार. धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 25 या धावफलकावर. 25 ऑन द बोर्ड. बंटी ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला चेंडू फटका फसला. चेंडू होत तिथे क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. चांगला झेल पकडलाय. बंटीची खेळी समाप्त. फलंदाज बाद. विश्वास. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. विश्वास मैदानामध्ये आला आणि विश्वासने बॉल पाठवला सीमा पार. कानोळ बीला आनंद देणारा हा चौकार. बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये 39 धावांचं लक्ष.
आशिष आलेत आता गोलंदाजी मार्कवर. आशिष देशमुख यांच्या हातामध्ये चेंडू आहे. 18 चेंडू 39 धावांचं समीकरण. आस्किंग रन रेट जर आपण पाहिलं तो 13चा आहे. अशा प्रकारे कामगिरी केली जाते ते आपल्याला पाहायचं. 18 चेंडू 39 धावा. आशिष गोलंदाजी मार्कवर. सॅम भोईर सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर आहेत. नॉन स्ट्रायकर इनवर विश्वास आहेत. त्यांनी पहिल्याच बॉलवर चौकार जो मात्र खेळताना पाहायला मिळाले. 13 मिनिटं घेतलेले आहेत क्षेत्ररक्षण करणारी टीम 2 षटकांसाठी. फुल टॉस आणि फुल टॉस बॉल सॅमच्या पाठमधून जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोहोचेल ती 35. 35 धावा. जबरदस्त टोला सध्याच्या घडीला. अजून एक काऊ कॉर्नरला अक्षरशः घरच बनवलंय सॅम भोईरने. ठोकलाय. अजून एक षटकार 6 धावा. संख्या 41. 27 अजूनही बनवायच्यात. 16 चेंडूंचा खेळ बाकी. इथे टाकलेला हा चेंडू क्लीन बोल्ट. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी दांडी गुल. टीम स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कानोळ बीच्या समोर. दुसऱ्या बाजूला शिवतेज नावे संघाला जी विकेट आवश्यक होती, जो ब्रेक थ्रू आवश्यक होता, तो गोलंदाजाने दिलाय. आता शेवटचे 15 चेंडू आणि 27चं समीकरण आहे. यानंतर होणारे मॅच ओम साई ठुणे आणि छत्रपती वॉरियर्स माडस या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस साठी संपर्क साधा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. तिथे रनआउटची संधी होती. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत ते 42 धावा. विजयाचं समीकरण आपण पाहू. अजूनही 27 धावा ज्या मात्र बनवायच्या आहेत. 26 धावा बनवायच्या आहेत. शेवटचे 14 चेंडू 26चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू हेलिकॉप्टर तिथे उडवला. क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं लॉंग ऑफ मध्ये. तोपर्यंत 2 धावा आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोचेल ती कानोळ बी सध्याच्या घडीला 44 या धावसंख्येवर. शिवतेज नावेच्या विरोधामध्ये 68 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. फुल टॉस बॉल तिथे यष्टीरक्षकाचा वेध गेल. षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 44. शेवटचे चेंडू 12 बनवायच्या 24 धावा.
षटकाराला. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धाबलकावर वाढेल, जाऊन पोचेल ते 45. अजूनही धाबा इथे बनवायच्या त्या 23 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू. अविनाशजी मुरबाडे आपण संपर्क साधायचा. गणेशजी गायकर आपली वाट पाहत आहेत. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढते. 46 धावा, 11 चेंडू, 22चं समीकरण. पहिलाच सामना हाय व्होल्टेज, हे स्पर्धाच हाय व्होल्टेज. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर येते, जो मात्र आपल्याला पाहायला मिळते. कोणीच प्रेडिक्शन करू शकत नाही की आजच्या 8 संघांचा जो गट आहे त्यामधून कोण क्वालिफाय होईल. ही तर खरी रंगत. जबरदस्त मॅच. 10 चेंडू, 22 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. यशला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. 10 चेंडू, 22चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू, परफेक्ट यॉर्कर. अजून एक चांगला चेंडू. आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. यश आला आणि सध्याच्या घडीला टीम शिवतेज नावेला जोरात कमबॅक करून देतो यश थोरात. शेवटचे बॉल मैदानामध्ये 9 चेंडू, 22 धावांचं समीकरण. विश्वास स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेतो. 9 चेंडू, 22चं समीकरण. 2 मोठाले फटके. मॅच मध्ये कानोळ बी पुन्हा एकदा पुनरागमन करेल. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी यश या खेळाडूची. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली, एकच्या जास्त काहीच नाही. शेवटचे 8 चेंडू आणि आता 8 बॉल मध्ये बनवायच्या त्या 21 धावा. 8 चेंडू 21 हे समीकरण. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क पण. इथे टाकलेला हा बॉल, फटका दमदार. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. प्रयत्न त्यांचे चांगले होते परंतु ते पडतील अपुरे. पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा. 4 की 6 हा टोला तर टोले जंगच होता फलंदाज ओमकारच्या पाठमधून. यांचं कौतुक करू. कॅमेरा वर्किंग करत असताना त्यांनी हा डिसिजन दिलेला. षटकाराला शेवटचे 7 चेंडू आहेत. आता 15ची आवश्यकता. 7 चेंडू 15. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर यश, त्याच्यावर केलेलं ओमकारने आक्रमण. इथे टाकलेला हा बॉल, अजून एक व्हाईट बॉल आला. हा षटकाराचा दबाव. एक षटकार आला तदनंतर 2 बॉल व्हाईट येताना आपल्याला पाहायला मिळाले. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता ओमकार आणि विश्वास यामध्ये कॉलिंग चांगले. 2 धावा आल्या. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल ते सध्याच्या घडीला. 4 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावर धावसंख्या 57. शेवटचे 6 चेंडू 11चं समीकरण. संधी देवा डीजे आमिरला. त्याला वेळ वाचवणं. मिनिटं घेतलेले आहेत.
शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण. महत्वाचा सामना, डू ऑर डाय. जो जिंकणार तो टिकणार, जो पराभूत होणार तो परतीच्या मार्गावर. अभिजित आलेत आता गोलंदाजी मार्कवर. मला वाटतं दुसरं षटक हाताळण्यासाठी अभिजितला आमंत्रित केलं. याने P1चं षटक जे मात्र हाताळलं होतं तो अभिषेक आला आता गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 11 धाव. गोलंदाज तयार आहेत. चला, वेळ वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. ही विनंती आहे. आपण तुम्हाला 2 मिनिटाची सूट या कारणास्तव दिली की माडस संघ आहे तो थोडासा उशिराने दाखल होणार. त्यामुळे विनंती असेल सहकार्य करा. 6 चेंडू 11. इथे टाकलेला हा चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेत. विश्वासची विकेट धोक्यात. कॅच चांगला पकडलाय. कॉट अँड बोल्ड. विश्वास बॅक टू द पवेलियन. शेवटचे चेंडू 5 बनवायच्या 11. चेंडू आणि 11चं समीकरण आहे. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अभिजित इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एक धाव आली. ओमकारला आणला स्ट्रायकर एंडवर. ओमकार इथे टीम स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कानोळ बीला जिंकून देतो की दुसऱ्या बाजूला असलेला अभिजित. इथे अभिजित हा गोलंदाज इथे शिवतेज न्हावेला हा सामना जिंकून देतो. ते आपल्याला पाहायचं. 4 चेंडू आणि 10 धावा. 4 चेंडू 10 कंपल्सरी चेसिंग. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ इथे पाहावी लागेल. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. 4 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण. समोर ओमकार आहे. त्याची फलंदाजी आपण पाहिली आतापर्यंत सुंदर होताना पाहायला मिळते. ओमकारच्या बॅटमधून धावा आतापर्यंत 10 आलेल्या आहेत. त्याने बॉल फेस केले 4. आता शेवटचे 4 चेंडू आहेत. इथे 9च बनवायच्यात. अभिजितचा हा चेंडू अप्रतिम एसटी दाखवली आणि अभिजितने ओमकारची एसटी वाकवली. फलंदाज बाद. त्यांच्या विरुद्ध असणारा नावे ते पाहायचं.
ज्या बॅटने षटकार खेळलाय ती बॅट बदलायची की काही कानमंत्र द्यायचं आहे ते आपल्याला पाहायचं. का ही प्लेस केल्यानंतर या बॅटने 2 धावा येतात त्यामुळे ती घेऊन गेलाय ती आपल्याला पाहायचं. 1 चेंडू आणि 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. काहीसा कानमंत्र मैदानाच्या आतमध्ये सॅमने दिलाय त्याचा किती फायदा होतोय. जो मोमेंटम होता ना तो मोमेंटम तसाच राहील की तो बदलला जाईल सॅम मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर ते पाहायचं आपल्याला. 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. जिंकणार शिवतेज नावे की कानोळ ते पाहायचा. इथे टाकलेला हा चेंडू आणि हा सामना इथे जिंकलाय. हा सामना इथे जिंकलाय टीम स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कानोळबी. मिनिट थांबा. मित्रांनो पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं हे गरजेचं आहे आणि पंचांचा निर्णय जो वाईट बॉल दिला ना तो वाईट बॉलच आहे. तुम्ही लाईव्ह देखील पाहू शकता. अभिनंदन टीम आणि हार्ड लक टीम शिवतेज नावे. अभिनंदन टीम स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान कानोळबी. अभिनंदन. दोन्ही टीम सेकंड कंपल्सरी आहे. क्रिकेट म्हटलं की कुणाला तरी हारायचं आणि कुणाला